हे बघा मंडळी, सगळ्याच पुरणाच्या पोळ्या फुगल्या आता. हे बघा, हे बघा कशी टम्म झाली उग. हे बघा, एकदम साधी सोपी रेसिपी मंडळी पुरणाच्या पोळ्या करायची. नमस्कार मंडळी, नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज अशी भन्नाट एकदम भारी रेसिपी करायची, ज्या रेसिपीनं महाराष्ट्रभर आपल्याला ओळख दिली आहे. अशी रेसिपी पुरणाच्या पोळ्या. हे बघा, त्याच्यासाठी एवढी अशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता हरभऱ्याची डाळ बघू आता काय करायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. हे बघा, बघा ही हरभऱ्याची डाळ सगळी कुकरमध्ये टाकून घेतली आहे. हे बघा, पाणी टाकलंय. ही हरभऱ्याची डाळ आहे ना, शिजवून घ्यायची आहे. काय करायचे आहे त्याला आता? धुवायची, धुवून घ्यायची आधी डाळ. हे बघा, आज मस्त पुरणाच्या पोळ्या. हे बघा, असं पाणी काढायचं त्याचं. बघा, डाळ चांगली धुवून घेतली. हे बघा, दुसरं चांगलं पाणी टाकलंय मध्ये. हे बघा, पाणी टाकून द्यायचं. गॅस लावलाय. बघा, कुकर ठेवून दिलंय. आता या हरभऱ्याच्या डाळीला 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या. एकदम भारी अशी डाळ शिजली आहे हरभऱ्याची डाळ. हे बघा, ह्याला आता पुरणाच्या चाळणीत काढून घ्यायचंय. महाराष्ट्राचा सगळ्यात फेमस आयटम, सगळ्यात फेमस रेसिपी पुरणाच्या पोळ्या. या बघा, पुरणाच्या पोळ्या करायला आहे ना, हे असं पुरण तयार करायचंय. काय म्हणते अबे याला? वाटून घ्यायचं. हे वाटून घ्यायची हरभऱ्याची डाळ. हे बघा, ही पुरणाची चाळणी आहे ही खालची. बघा, हरभऱ्याची डाळ सगळी वाटून घेतली पुरणाच्या चाळणीवर. आणि ह्याची जी खाली पुन्हा पेस्ट तयार झाली आहे डाळीची, त्याला पुरण म्हणते. तर अबे पुरण दाखव एकदा वरी कर चाळणी. हे बघा, ही पुरण. बघा, हे पुरण तयार झालं एवढं. एकदम भारी योगा आज पुरणाच्या पोळ्याचा बेत आहे. हे बघा, हे पुरण केलेलं परतून घ्यायचंय आता कढईमध्ये. हे बघा, हे काय टाकलंय? इलायची. ही इलायचीची पावडर टाकली आहे. इलायचीची पावडर टाकली ना, आपल्या पुरणपोळीला आहे का मस्तपैकी असा फ्लेवर येते. हे बघा, ही साखर. हे बघा, पुरणपोळी आहे ना, गुळाची बी चांगली होती आहे, पण आपल्याकडे सध्या गुळ अवेलेबल नाही म्हणून आपण साखराची करतोय. साखर टाकली मध्ये पुरणामध्ये. हे बघा, साखर टाकली, इलायचीची पावडर टाकली मध्ये. चांगली मिक्स करून घ्यायची साखर पुरणामध्ये. आता साखरेचं पाणीच होणार आहे. पुरणला आता चांगलं घट करायचं, एवढं पातळ नाही ठेवायचं. ही साखर टाकली ना आपण, त्याच्यामुळे त्याचं पाणी झालंय थोडं साखराचं, त्याच्यामुळे जरा पुरण पातळ झालंय. ते चांगलं असं परतून घ्यायचं आणि याला थोडं घट करायचंय पुरणाला. या घट व्हायला लागले पुरण. घट करून घ्यायचंय कढईतच. हे बघा, पीठ तिंबून घ्यायचंय. आता पाणी टाकलं होतं आणि पाणीमध्ये थोडं मीठ टाकलं होतं. हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे पुरणाच्या पोळ्याला. याचा आता उंडा करून घ्यायचा मोठा लट. हे बघा,
हे बघा उंडा मळायला तेल टाकले थोडं. हे बघा तेल का म्हणून टाकतात का बे? मग येतं. हे बघा तेल टाकायचं उंडा मळताना थोडं, म्हणजे आपल्या पुरणपोळ्या आहेत का मऊ होत्यात जरा. आता मस्तपैकी उंडा मळून घ्यायचा आहे आता पुरणपोळ्यासाठी. हे बघा मस्त असा उंडा तिंबून झाला या गव्हाच्या पिठाचा. आजचा मस्त असा बेत आहे महाराष्ट्रीयन पुरणपोळ्या. हे बघा पुरण आणि गव्हाचा उंडा. आणि हे बघा हे पुरणाची पोळी करायला बारका उंडा घेतलाय. हे बघा, हे बघा कशी टोपी तयार केली आहे. बघा हे आणि ह्याच्यामध्ये बघा असं मुठभर असं ही टाकले, पुरण टाकले. हे बघा पुरणाच्या पोळ्या. शिंडी काढली त्याला. हे बघा हे बघा ही पुरणाची पोळी तयार व्हायला लागली आहे. एकदम भारी अशी पुरणाची पोळी. हे बघा अशी मस्त पैकी पळपुटावर गोल गिरिंग पुरणपोळी करून घेतली तयार आता. हे बघा आजचा बेत पुरणाच्या पोळ्या. हे बघा तव्यावर टाकून द्यायची लगेच. लगे बघा इकडे दुसरी तयार लगेच. बघा एकदम रपा 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 करते हो बाई पुरणाच्या पोळ्या. हा बाई लयच रपा रपा करते हो पुरणाच्या पोळ्या तू. हे बघा असा उंडा घ्यायचा. हे बघा आता अशाच सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या आता. हे बघा, हे बघा, हे बघा पुरण असं जास्त जास्त पुरण भरायचं मध्ये. हे बघा आणि हे बघा इकडे लगेच हात चालूच, हात बंद नाहीच. हे बघा हातानेच काय कला आहे. हे बघा कसली कला ही. अगा गा 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 डेंजरच कला आहे बाबा ही. हातानेच उगा पुरणाच्या पोळ्या उलटायला लागली जोय का बाई. हा बघा हा म्हणती. हे बघा लगेच फुगवायला लागले तो चांगल्या पुरणाच्या पोळ्या. हे बघा तेल बी मस्त लावायली गा बाई. हे बघा काही पुरणपोळी. हे बघा कशी फुगायला लागली पुरणपोळी. हे बघा आगा गा 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 टम्मत झाली बाबा. इकडं पुरणपोळी लगेच हवी काय दुसरीची तयारी लगेच इकडे. हे बघा झाली का. हे बघा लगेच दुर्डीत पुरणाच्या पोळ्या. आता फुगायली कशी पुरणाची पोळी. हे बघा टमत झाली हो. कशी दिसायला लागली एकदम भारी झाली हो पुरणाची पोळी. मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या चालू आहेत.
हे बघा एकदम भारी हो ग. हे बघा मंडळी, सगळ्याच पुरणाच्या पोळ्या फुगल्या आता. हे बघा, हे बघा कशी टम्म झाली उग. हे बघा एकदम साधी सोपी रेसिपी मंडळी पुरणाच्या पोळ्या करायची. एकदम भारी आहे. महाराष्ट्रीयन रेसिपी ही, फेमस महाराष्ट्रातली रेसिपी पुरणाच्या पोळ्या. हे बघा मंडळी, एकदम अशी लुसलुशीत आहे ना पुरणाची पोळी तयार झालेली आहे. हे बघा एकदम मऊ अशा पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आता खायला. तर मंडळी या मग पुरणाच्या पोळीवर ताव हाणायला.